नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल भुजबळ समर्थकांकडून नांदगाव येथे जल्लोष करण्यात आला. नांदगाव राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यालयाजवळ आतिषबाजी करून पेढे वाटून घोषणा देत हा जल्लोष साजरा करण्यात आला. आज दिनांक 20 मे रोजी सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल नांदगाव अजित पवार गट राष्ट्रवादी कार्यालय येथे राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटण्यात आले व घोषणा देत जल्लोष करण्यात आला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानून माननीय छगन भुजबळ यांना समर्थकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी सगळ्या मंत्री जेवढे पण आहेत त्यांचे आभार व्यक्त करते की आमच्या भुजबळ साहेबांना परत त्यांनी मंत्रिपद दिलं आणि निश्चित आता नांदगाव तालुक्यासोबतही पुन्हा नाशिक जिल्ह्याचा विकास साहेबांच्या हातून चांगल्या पद्धतीने होईल. याच्या आधी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचे कामं केलेले आहेत. आता अजून जोमाने आमच्या सर्व महिला आघाडी, सगळ्या नांदगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्याकडनं सर्वांना मी साहेबांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आमचा हा जल्लोष तुम्ही बघताच आहे. आम्ही खूप मनापासून खूप आनंदी आहोत बस. आणि सगळ्या नांदगाव तालुक्याकडे साहेबांनीही लक्ष द्यायला पाहिजे ही विनंती करते. धन्यवाद. निश्चितच पुन्हा एकदा चांगला विकास होईल आणि आपल्या पुढील वर्षामध्ये कुंभमेळा पण येतोय. त्या कुंभमेळ्यामध्ये साहेबांना पूर्ण नाशिक जिल्ह्याची घडानाघडा माहिती आहे. त्या हिशोबानं हे जे मंत्रिपद साहेबांना देण्यात आलं त्या मंत्रिपदाबद्दल मी सर्व नांदगाव तालुक्याच्या वतीनं पूर्ण मंत्रिमंडळाचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांना सर्व नांदगाव टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणे आनंद होत आहे. त्या शुभेच्छांच्या साहेबांनी स्वीकार करावा. नांदगाव तालुका असेल, महिला आघाडी असेल आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद सगळ्यांच्या वतीने साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जास्तीत जास्त नांदगाव तालुक्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून कार्यकर्ता हा जोमाने पुन्हा काम करू शकतो आणि त्यांना धीर द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.